इक्वॅनिमिटी, ज्याबद्दल खरं तर अजून एक फाउंडेशनल कॉन्सेप्ट भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन बोलतात की इक्वॅनिमिटी म्हणजे काय, समतोल म्हणजे काय, की कितीही आनंद झाला, किती छान गोष्ट घडली वर्सेस किती वाईट गोष्टी झाल्या, कितीही दुःख झालं, तर तरीसुद्धा एक स्थिरता ही मेंटेन करता येते का. तर त्याच्यासाठी असा कुठला गोल्डन फॉर्म्युला जर असला तर ते डिटॅचमेंट किंवा वैराग्य हे खरं आहे. तर डिटॅचमेंट म्हटलं की लोकांना वाटतं की आता काहीच करायचं नाही किंवा बेअर मिनिमम, थोडंसं मी केलं झालं, माझी कृती केली, कर्तव्य पार पाडले, संपला विषय. तर तसं नाहीये. डिटॅचमेंट म्हणजे आपण आपल्या इमोशन्सपासून डिटॅच्ड आहोत. इमोशनल डिटॅचमेंट म्हणजे नक्की काय, की म्हणजे आता इमोशन्स दाखवायचेच नाहीत. तर येस, इमोशन्स दाखवायचे नाहीत तसंच आहे, पण त्याच्यासाठी थोडासा अभ्यास लागतो, थोडेसे प्रयत्न लागतात आणि एक्झॅक्टली कुठले इमोशन्स कुठे दाखवावे हे आपण गेज करायला पाहिजे.